नमस्कार मित्रांनो, आज आमच्या दीदीचा बड्डे आहे, त्याच्यामुळे आम्ही कोमल आणि मी डेकोरेशन करत होते. त्याच्यात दीदी कोमल आमची तिची मजा करत होती. पण आज नागिनचा बड्डे आहे म्हणले नको असं नाही बोलू, पण कोमल मुद्दाम तिची मजा करत होती. चाललं तर बारकाले मुलं आलेले होते, त्यांना बी त्यावरतक म्हणले घ्या एक एक फुगा खेळा त्यावरतक फुग्यासोबत. मुलांना कसे फुगे आवडत्या. बाजूला बसले होते सासरे, देश, पप्पा. दीदीचा चालला होता मेकअप. म्हणले पावडर थोडा कमीच लावा, जास्त पावडर नाही वापरायचा. त्याच्यात आमच्या कोमलनी मोबाईल घेतला. समोरून एक व्हिडिओ काढत होती असा समोरच्या सेल्फीत. माझं चाललं होतं ताट करायचं काम. तिने असं मस्त छान डेकोरेशन दाखवलं. सिम्पलच आम्ही डेकोरेशन केलं होतं. चला माझं ताट करून झालं होतं. त्याच्यात आला आमच्या समोरच्या घरात केक. म्हणले केक ठेवा, ओपन करा. कोमल आमची म्हणती थांबा काका मी पण येते, मदत करू लागते. मग दोघांनी केक असा ओपन केला. म्हणले चला समोर जाऊन बघू कसा आहे केक. समोर जाऊन बघितलं तर केक चांगलाच होता, छान दिसायला होता. कॅडबरी फ्लेवर होता. त्यांचं चाललं होतं असं ठेवू तसा ठेवू. म्हणले ठेवा खाली, मला बघून द्या कसं काय. मग केक ठेवला. त्याच्यावर होतं परिणिती नाव. आमच्या दीदीचं नाव आहे परिणिती. थोडंसं तिरकी नावाची ही वाटत होती पट्टी वाकडी. मग कोमल म्हणली थांब व्यवस्थित करते. मग कोमलने अशी पट्टी व्यवस्थित नावाची केली. त्याच्यात केक बाहेर काढल्यावर मुलांना काय दम पडतो का लगेच बघायला आले समोर. म्हणले दम मारा, केक कट केल्यावर तुम्हाला खायला भेटणार आहे. आमची बड्डे गर्ल तयार झाली होती. तिला डोक्याला मस्त असं ते हे लावलेलं होतं, मला नाव नाही माहीत त्याचं. आमची रानू म्हणायची माझं नको लावू, रानूचं असल्यामुळं रानू म्हणा माझं मलाच दे. म्हणले थांब लगेच देऊन टाकील थोड्या वेळाने. मग तिने केक बघितला. म्हणले चला वावाळून घेऊ. वावाळून घेतल्याशिवाय कसं केक कट करता येत नाही. मग तिचं वावाळून घेतलं. त्याच्यात ती म्हणली थांब मम्मा मी ज्या पाया पडते. म्हणले चांगले पाया पडणं चांगलं असतं मोठ्या माणसांचे. मग ती सगळ्यांचीच पाया पडली. त्याच्यात आमची रानू आली. रानूचा हात काय पुरत नव्हता, तरी रानूला आवडते वावाळायसाठी. रानूने असं वावाळलं. म्हणले हळू ताट पडलं तर सगळं तेल अंगावर सांडल. उलटं पालटं चाललं तो आळस. पण लहान मुलांचं तसं असतं. शेजारी काही बाया नसल्यामुळं दोनच ते बाई अशी MP वाले बाया आहे, त्यांनी वावळलं. एका भाभीला काय वावळायचं माहीत नव्हतं. तिचं बिचारीचं चाललं होतं वावळायचं काम. आम्ही तिला सांगत होतो असं तसं. आमची ती रानू बी सांगत होती हे करा ते करा. त्याच्यात परत आमची कोमल पण हे टाका ते टाका, तांदूळ टाका. बिचारीने वावळलं. चाललं मग आता आमच्या कोमलची बारी आली वावळायची. म्हणले बघू कोमल कशी वावळी ती. त्याच्यात आमची कोमल पण म्हणत होती कसं वावळायचं कसं. म्हणले वावळ पटकन. म्हणले टाईम झाला आहे, मुलं वाट बघताय केक खायला. मग काय केक झालं तिचं वावळून. केकवर अशी हे लावलेली होती ती कांडी. पण मुली घाबरत होत्या. कसं मागच्या वेळेस फुटलं होतं, त्यांनी घाबरत केक कट केला. सगळ्यांनी बड्डे विश केलं तिला. मग आले तिच्या पप्पांनी चारलं. मग कोमल म्हणली थांबी चारते तू नको खाऊच्या हाताने. मग कोमलने चारलं. मग मुलांनी बी पटकन देऊ म्हणले केक. फरसाण आणलेलं होतं, फरसाण केक देऊ त्यांना म्हणले. पोरांना असं झालं होतं कधी केक खायला भेटेल. मुलांना कशी आशाच असते. सासरे आलेले होते. म्हणजे सासऱ्यांचा थोडासा व्हिडिओ घेऊ थोडंसं त्यांना पण. मग काय मुलांना केक देऊ म्हणले. मग त्याच्यात आमची दीदीला म्हणले तूच केक दे. दीदीने केक दिला. रानू म्हणली मला पण द्यायचं. म्हणले तू फरसाण दे त्यांना. मग काय रानूने त्यांना फरसाण वाटलं. दीदीने केक वाटला. मुलांच्या काही तोंडावर असं चेहऱ्यावर लगेच हसूच आलं. केक बीक दिसल्यावर मुलांना कसं आवड राहते लहानल्या मुलांना. दीदी राणी म्हणते आम्हाला मी पण चारणार. म्हणले चार तू पण पटकन. दीदीने चारलं तिला. ती म्हणली मला पण चार. म्हणले ठीक आहे चार तिला पण. बाबा राणीने तर घासच ओढला मस्त. मग आमच्या कोमलनी केकसोबत आमची थोडासा व्हिडिओ घेतला. त्याच्यात आमची बड्डे गर्ल बी आली. म्हणले घे बड्डे गर्लला बी थोडंसं. मग काय मी दोघींना थोडा थोडा केक चारला. म्हणले नंतरून खा केक बसून सगळ्यांनी. मग काय म्हणले बस आता सगळेजण बसू केक खाऊ. सगळ्यांनी बसून केक खाल्ला.
आम्ही असा बड्डे साजरा केला, सिम्पलपणेच साजरा केला. म्हणले चला बड्डे झाला आता. त्याच्यात रानू म्हणायची मला शाळेत न्यायचं. म्हणलं ठीक आहे, नाही शाळेत तुम्ही. आमचा